जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संभाव्य प्रश्नसंच त्यांचा सराव आपण या ठिकाणी करतो आहोत। संभाव्य प्रश्नपत्रिका संच जे आहेत सरावासाठीच्या आपण राजकुमार महारनवल सर यांचं पुस्तक या ठिकाणी रेफर करतो आहोत, जे यशोदा पब्लिकेशन पुणे यांनी प्रकाशित केलेलं आहे। आगामी जी पोलीस भरती असणार आहे तिला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, विविध अकॅडमींनी जी दर्जेदार पेपर तयार केले आहेत त्या पेपरचे या ठिकाणी आपण जे क्वेश्चन पेपर्स आहेत, नवीन पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी कव्हर करतो आहोत। यामध्ये आपण जीके बघणार आहोत, मराठी व्याकरण बघणार आहोत, मॅथ आणि रिझनिंग बघणार आहोत। आजचं जे लेक्चर आहे याच्यामध्ये जीके आणि मराठी व्याकरणाचे काही महत्त्वाचे नवीन प्रश्न जे तुम्ही कधी बघितलेले नसतील असे आपल्याला कव्हर करायचे आहेत। चला या ठिकाणी शेवटपर्यंत बघा, सुरू करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की एक भारत श्रेष्ठ भारत मोहिमेअंतर्गत जम्मू काश्मीर आणि लडाख यांची जोडी कोणत्या राज्यासोबत तयार केली गेली आहे। इंटरेस्टिंग प्रश्न, चालू घडामोडीचा प्रश्न, कशा पद्धतीचा येतोय ते जरा लक्षात घ्या। तामिळनाडू, केरळ, तेलंगणा की उत्तर प्रदेश कोणत्या राज्यासोबत जोडी आहे। एक भारत श्रेष्ठ भारत नावाची मोहीम आहे, तिच्याबद्दल आम्ही वाचलंय का, आम्हाला ते वाचावं लागेल। उत्तर या ठिकाणी होतं तेलंगणा। पुढचा प्रश्न आहे नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यात आहे। नक्षलबारीवर अनेक वेळा प्रश्न आलेला आहे। नक्षलवादाशी संबंधित ज्याचा उगम या गावातून झाला त्यावर सातत्याने प्रश्न मग ते पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिसा आणि छत्तीसगड इथे बरेच जण चुकणार काय। आता उत्तर प्रदेश नाही हे बरेच जणांना माहीत आहे, ओडिशा नाही हे माहीत आहे, मात्र बरेच जण या ठिकाणी छत्तीसगड हे उत्तर देतील। उत्तर छत्तीसगड नाही आहे, उत्तर पश्चिम बंगाल आहे, हे आधी लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, लिहून ठेवा। नक्षलबारी, नक्षलवाद याच्या मग ते सुरुवातीचे नेते कोण तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे। नक्षलवाद का सुरू झाला, नक्षलवादामागील थिंकिंग काय आहे याबद्दल आम्ही वाचलेलं असलं पाहिजे। पुढे कापूस या पिकासाठी टिंबटिंब जमीन उत्तम प्रतीची आहे। भूगोलाचा प्रश्न, काळी जमीन, तांबडी जमीन, मुरमाड जमीन, रेडताड जमीन कोणाचाही चुकू नये असा हा प्रश्न आहे। नवीन प्रश्न बघायला भेटतात, आनंद वाटतो, मजा येते अभ्यास करायला, तुम्हालाही मजा येत असेल। कोणती जमीन, काळी जमीन। या काळ्या जमिनीला आणखी दुसरं कोणतं नाव आहे, कोणत्या नावाने या जमिनीला ओळखलं जातं, कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। ही काळी का झालेली आहे, काळी होण्यामागे कोणता घटक कारणीभूत आहे, हे पाठच असावा। आता तुम्ही आपले भूगोलाचे लेक्चर बघितलेले असतील याच्या आधीचे सगळे, तर तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं जमण्यास कोणती अडचण येणार नाही। आणि पोलीस भरतीमध्ये जीकेला 25 पैकी 23-24 मार्क्स मिळावेत या पद्धतीने अभ्यास करा। मराठीला सुद्धा 24 ते 25 मार्क्स कसे मिळतील या पद्धतीने पुढे जावं लागेल। आपल्याला 90+ स्कोर आणायचा आहे। तुम्ही जर हे सगळे सराव पेपर सोडवत असाल तर मला वाटतं तो स्कोर सहज शक्य आहे। पुढे महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन झाले, निर्भया केंद्राबद्दल चर्चा आहे। चौथा प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी काय, मग उत्तर आहे पुणे। पुढे सूर्यग्रहण कधी होऊ शकते। भूगोल आणि त्याच्यातला अवकाश याच्या संदर्भातील हा प्रश्न, थोडंसं विज्ञानासंदर्भातीलही म्हणू शकतो आपण, दोन्हीमध्ये तो बसतो। सूर्यग्रहण कधी होऊ शकते, अमावस्येला, पौर्णिमेला, ठराविक वेळी निश्चित सांगता येत नाही। आता तुम्हाला अमावस्या म्हणजे काय, पौर्णिमा म्हणजे काय, तेव्हा मग ती चंद्राची स्थिती काय असते हे माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर देता येईल। सूर्यग्रहण कधी होऊ शकते, सूर्यग्रहण हे अमावस्येला होते। अमावस्येला रात्रीचा काय असतो, अंधारा असतो। पौर्णिमेला रात्रीचा काय असतो, पूर्णचंद्र असतो। तुम्हाला पौर्णिमा पूर्णचंद्र असं मी लक्षात ठेवायचं सांगितलं। मग अमावस्येला जर रात्रीचा अंधार आहे याचा अर्थ चंद्र हा दिवसा आहे, आणि चंद्र दिवसा असेल तरच तो सूर्याच्या मध्ये येऊ शकतो दिवसा, तेव्हा सूर्यग्रहण होऊ शकते, असं एक लॉजिक याच्या मागं आहे, मी लक्षात ठेवलेलं। पुढे महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत, सोपा प्रश्न, उत्तर मी देत नाही, उत्तर तुम्ही द्यायचं आहे। सोपा प्रश्न एकदम। शेवटचा जिल्हा कोणता, कधी निर्माण झाला, 34, 35 की 36, किती जणांचं उत्तर बरोबर येतं बघूया आपण कमेंट बॉक्समध्ये। एका प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी। पुढे विनायकांपैकी टिंबटिंब स्थानी पुण्यामध्ये स्थित नाहीत। प्रश्न नीट वाचणे हे फार महत्त्वाचं आहे। बरेच जण गडबडीमध्ये काय म्हणतील, पुण्यामध्ये किती अष्टविनायकाची स्थानं आहेत आणि खाली उत्तर देतील ते, मात्र तसं नाही, लगेच क्लिक करतील 5
पुणे म्हटलं की मी 5 पाठ केले पुण्यामधले, पण नाहीत म्हटले काय. मग 3 पैकी 5 मायनस केले 8मधून, किती उरले 3 जे पुण्यात नाही आहे. मग ते 3 कोणकोणत्या जिल्ह्यात आहे. अष्टविनायकाची स्थानं कोणाला माहीत आहे, कोणतं स्थान कुठे काय, एखादी 2 माहीत असतील तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट करत चला, कमेंट करा म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह आहात हे लक्षात येतं. पुढे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, त्या जिल्ह्याची हे जे आहे विशेषता त्याच्याबद्दल आम्हाला माहिती असलं पाहिजे. आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातले तालुके माहीत असले पाहिजे. महत्त्वाचे तालुके, काही डबल तालुके आहेत त्यावरही आम्ही काम केलं असलं पाहिजे. औरंगाबाद जिल्हा 9 तालुके आहेत. किती जणांना माहीत आहे बरं. औरंगाबादमधील आपण असाल तर आपल्या तालुक्यांची नावं खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की हे तालुके आहेत औरंगाबादमध्ये. 9 मला माहीत आहे. पुढे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टिंबडिंब हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाते. आंतरराष्ट्रीय बाजार, रुपया, डॉलर, रुबल, रिंगट, कोणते चलन आहे की जे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वीकारले जाते जास्त प्रमाणात, ज्याच्यावर तो बाजार चालतो असं म्हणूया आपण. मला वाटतं उत्तर चुकणार नाही. कोणतं, डॉलर. ओके, अशा पद्धतीचं चिन्ह त्याचं आहे. पुढे महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सभासद आहेत. काय, महाराष्ट्राची विधानसभा सभासद किती, 550, 255, 288, 188. पाठच असावं. विधानसभा 288 सभासद आहे. याच्यामध्ये अँग्लो इंडियन किती असतात. प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी, उत्तर द्या. अँग्लो इंडियन. विधान परिषदेमध्ये राज्यपालाकडून सदस्य नेमले जातात का, यस की नाही. यस तर किती. बघा, फसवणारा प्रश्न आहे. विधानसभा म्हटलोय मी. पुढे राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो. राज्य आणीबाणी, ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असंही म्हणतो, ती शिफारस करावी लागते राष्ट्रपतींना. त्याचं कलमही आहे. राज्य आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते. महत्त्वाचा मुद्दा आहे. याचे 2 कलम आहेत. आपण आणीबाणीवर खूप चांगलं बघितलंय, ती व्हिडिओ आपली व्हायरलही झाली. राज्य आणीबाणी, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. 11 नंबरचा प्रश्न. राष्ट्रपतींना शिफारस करणार कोण, राज्यपाल करणार की आमच्या राज्यामध्ये अशी अशी स्थिती आहे, तुम्ही इथे आणीबाणी लागू करावी. कोण म्हणतंय, राज्यपाल म्हणतंय. कलम तुम्हाला सांगायचं इथे. मग राष्ट्रीय आणीबाणीचं कलमही तुम्हाला माहीत असलं पाहिजे, पाठच असलं पाहिजे. आर्थिक आणीबाणीचं कलमही तुम्हाला पाठच असलं पाहिजे. आणीबाणी आपण कोणाकडून घेतली, कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय. पोलीस भरतीसाठी हे सगळं अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. 28 फेब्रुवारी विज्ञान भवन येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला. 2020ची संकल्पना काय होती. हे कोरोना येण्याच्या आधी घडलेलं आहे. माहीत असं चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. पुढे तुम्ही आता यावर्षी जेव्हा परीक्षेजवळ येईल तेव्हाचे असे प्रश्न तुम्हाला करून ठेवावे लागतील. 12 नंबरचा प्रश्न. उत्तर काय, उत्तर आहे 1, विमेन इन सायन्स. काय, महिलांना विज्ञानामध्ये पुढे आणणे किंवा विज्ञानामध्ये त्यांना सामावून घेणे या बाबींवर फोकस करायचा, ते या ठिकाणचं उद्दिष्ट होतं. पुढे हवेचा दाब मोजायचा आहे. कोणतं उपकरण वापरणार, लॅक्टोमीटर, बॅरोमीटर, नॅनोमीटर की पिकोमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर. मग लॅक्टोमीटर आपण कशासाठी वापरतो, इंटरेस्टिंग आहे. लॅक्टोमीटर विचारला गेला आहे प्रश्न आणि आपण हे करून घेतले, पाठ करून घेतले विज्ञानाच्या लेक्चर सिरीजमध्ये. आपल्या STI-RCB या ॲप्लिकेशनला इथे लेक्चर उपलब्ध आहे. आणि तुम्ही हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक जर रेफर केलं, पूर्ण याच्यातल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या, तर मी सांगतो तुम्हाला जवळपास 12,500+ प्रश्न आहेत. एवढ्यांचा सराव जर तुम्ही केला, गणित, बुद्धिमत्ता, मराठी, GK, तर तुम्ही खूप पुढे निघून जाल. खूप जास्त स्कोर तुमचा त्या ठिकाणी होईल. पुढे ग्रहमालिकेत पृथ्वीचे स्थान कोणत्या ग्रहांच्या दरम्यान आहे. बघा, पृथ्वी कोणत्या 2 ग्रहांच्या मध्ये आहे. ऑप्शन आहे शुक्र बुध, शुक्र मंगळ, बुध गुरु, मंगळ गुरु. 14 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर काय, शुक्र आणि मंगळ यांच्या दरम्यान या ठिकाणी पृथ्वीचं स्थान आहे. मग सूर्याकडच्या बाजूला कोणता ग्रह आणि बाहेरच्या साईडला कोणता ग्रह, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ते लघुग्रहाचा पट्टा जो आहे तो कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे फ्रीडम हाऊस या संस्थेचं फ्रीडम इन द वर्ल्ड 2020 या अहवालात भारत कितवा. बघा, फ्रीडम, स्वातंत्र्य देतोय भारत, त्यात भारत कितवा. चालू घडामोडीचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. इथे 83वा होता, ते लेटेस्टमध्ये काही अहवाल आहे, तर त्याच्यात तुम्हाला अपडेट राहावं लागेल. पुढे बुल्स अँड वियर्स ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. अशा पद्धतीचे वेगळे प्रश्न पोलीस भरतीला एखाद दोन विचारले जातात.
संगणक, शेअर बाजार, बहुराष्ट्रीय कंपनी, पोलीस आणि असे प्रश्न आपल्याला याची उत्तरं देता आली पाहिजेत. बुल्स अँड वियर्स. उत्तर आहे शेअर बाजार. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की स्वामी विवेकानंद कर्मयोगी पुरस्कार 2020 कोणाला भेटला? बघा, पुरस्कार, महत्त्वाचे पुरस्कार जे चर्चेत आहेत त्यांचा अभ्यास करा. या ठिकाणी जाधव पायिंग ही उत्तर आहे. पुढे औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण, म्हैसमाळ, दौलताबाद, चिखलदरा, भंडारदरा. तुम्हाला त्या जिल्ह्यातली थंड हवेची ठिकाणं करून ठेवायची आहेत. औरंगाबाद म्हटलं आणि थंड हवेचं ठिकाण म्हटलं की म्हैसमाळ. मग दौलताबाद कुठे आहे? दौलताबाद काय आहे नेमकं? मग थंड हवेचं ठिकाण नाही का? कशासाठी प्रसिद्ध आहे दौलताबाद? दौलताबादचं जुनं नाव काय? आपण बघितलं आहे पोलीस भरतीच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला मी शिकवलं आहे. आणि ती बदलवून मग दौलताबाद हे नाव कोणी ठेवलं ते आपण बघितलं. भंडारदरा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे सुद्धा प्रश्नच आहेत, यांची उत्तरही आपल्याला आली पाहिजेत. पुढे मायक्रोसॉफ्टचे नवनियुक्त CEO. आता ही महत्त्वाची आंतरराष्ट्रीय मल्टीनॅशनल कंपनी, हिचे CEO विचारलेले आहेत. नक्कीच आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या चर्चेत असतात, ज्यांचे नवीन नियुक्त झालेले CEO असतील, प्रमुख असतील, त्यावर प्रश्न विचारले जातात, माहीत असले पाहिजे. सत्या नाडेला. पुढे बॉम्बे हाय कशाशी संबंधित आहे? मीठ, कोळसा, मॅग्नीज की पेट्रोलियम? बॉम्बे आहे. कोणत्या समुद्रात आहे? अरबी समुद्र की बंगालचा उपसागर? प्रश्न आहे, मुद्दाम विचारतोय मी. कशाशी संबंधित? पेट्रोलियम. हे जे बॉम्बे आहेमध्ये जे पेट्रोल त्या ठिकाणी काढलं जातं हे कुठे आणून साठवलं जातं मुख्यत्वे? रायगडमधलं ते ठिकाण कोणतं? हाही प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. हे फक्त ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्या विद्यार्थी मित्रांनाच या प्रश्नांची उत्तरं जमतील आणि जमली पाहिजेत. माझं म्हणणं आहे प्रत्येकाला जमावीत. तुम्हाला हे प्रश्न मी जे अतिरिक्त उपप्रश्न विचारतो ना त्याची उत्तर जर तुम्हाला जमत असतील तर समजा आपला अभ्यास चांगला आहे. पुढे लवासा काय आहे? लवासा गृहप्रकल्प, संरक्षण प्रकल्प, वायू प्रकल्प की रोजगार योजना? लवासा हा गृह प्रकल्प आहे. त्यानंतर विवेकानंद रांक मेमोरियल कुठे आहे? विवेकानंद रांक मेमोरियल. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे जो कधीही बदलणार नाही आहे. अंदमान, लक्षद्वीप, कन्याकुमारी, चेन्नई? 22 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे कन्याकुमारी. राज्य कोणतं? कन्याकुमारी कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला द्यावं लागेल. पुढे भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले? 1971, 1962, 1959 की 1975? भारत चीन युद्ध जी कितव्या योजनेमध्ये झाली असाही प्रश्न आहे. कितव्या पंचवार्षिक योजनेवर त्यांनी प्रभाव पाडला होता? 23 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे 1962. पुढे मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आपण बघूया. वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तिने चिंच खाल्ली, तिने आंबा खाल्ला. बघा, प्रश्न वाचल्याबरोबर कळायला पाहिजे की अरे ते क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार बदलतंय, कर्मानुसार बदलतंय की दोन्हीनुसारही बदलत नाही. ते ज्याच्यानुसार बदलतंय ना तो प्रयोग. आता मी समजा इथे त्याने चिंच खाल्ली, तिनेचं त्याने केलं, हे जे आहे कर्ता जो आहे याचं लिंग बदलून बघितलं किंवा त्यांनी चिंच खाल्ली याचं वचन बदलून बघितलं, बदलतंय का क्रियापद? नाही बदलत. मात्र तिने चिंचाऐवजी आंबा केलंय मी, खाल्ला येऊन गेलं, म्हणजे इथे हे कर्म आहे. कर्मानुसार काय होतंय या ठिकाणी? क्रियापद बदलतं आहे. मग तुम्हाला ओळखायचं की प्रयोग कोणता. आतापर्यंतचं जे स्पष्टीकरण दिलं त्याच्यानुसार मला वाटतं तुम्ही प्रयोग ओळखला असेल. काय कर्तरी आहे का? सकर्म का कर्म की कर्मणी की भावे? कर्मानुसार क्रियापद बदलते त्याला कर्मणी प्रयोग म्हणायचं आहे. अत्यंत सोप्या भाषेत तुम्हाला म्हणजे ते कर्मणी प्रयोग कशाला म्हणता येईल हे समजावून सांगितलं मी. बऱ्याच जणांना हे प्रयोग कळत नाही. अनेक वचन करा. तळे, काही जण म्हणतील अरे तळे तर हेच अनेक वचन आहे. नाही, अनेक वचन वेगळे आहे. तळ्या, तळे, तळवे की तळी? एक तळे अनेक तळी. काय? एक तळे अनेक तळी. पुढे शंकराची उपासना करणारा. लिंगायत, कापालिक, शैव की भोळे शंकर? उत्तर काय? शैव. मग इथे मी तुम्हाला प्रश्न विचारतो की भगवान विष्णू यांची उपासना करणारा त्यांना काय म्हणणार तुम्ही? पुढे ज्याची किंमत होऊ शकत नाही असा? बिनमोल, अनमोल, बहुमोल, महाग? 54 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर काय? 54चं उत्तर आहे 2. अनमोल, ज्याची किंमत होऊ शकत नाही असा, अनमोल म्हणतो आपण त्याला. पुढे द्विगु समास.
वनभोजन, अनिष्ट, चतुर्भुज, धननीट. द्विगु 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 म्हटलं की तुम्हाला त्याची व्याख्या आठवली पाहिजे आधी. द्विगु म्हटलं काय येत असतं, त्याचं सुरुवातीचं जे हे आहेत सुरुवातीचे जे अक्षर आहेत ते संख्यावाचक असतात. हे जर तुम्हाला माहीत असतील तर मला वाटतं उत्तर जमेल. वनभोजन, अनिष्ट, चतुर्भुज की धननीट. द्विगु संख्या आली पाहिजे पहिल्या शब्दांमध्ये. चतुर्भुज 4 भुजा, द्विगु समास आहे. पुढे 56 नंबरचा प्रश्न. तर्हेबाईचा राजा काय आहे? तर्हेबाईचा राजा काय आहे? इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला विचारलेलं होतं की तर्हेबाईचा राजा. ही तर्हेबाई जी आहे याला अधोरेखित केलं आहे समजा, आणि हा कोणत्या शब्दाची जात आहे? ही विशेषण नाम, गुणविशेषण, क्रियापद की सर्वनाम? राजाबद्दल माहिती सांगता येईल. तर्हेबाईचा राजा काय काय येईल? मला वाटतं आता उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचाल. उत्तर आहे गुणविशेषण. काय? गुणविशेषण. पुढे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अलंकार ओळखा. अलंकार जास्तीत जास्त सराव. मित्रांनो, तुम्ही जितके जास्त प्रश्नांचा सराव कराल, जितके जास्त प्रश्न सोडवाल, तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. एका एका प्रश्नाचा सराव तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि नवे नवे प्रश्न, फक्त पुस्तकं वाचणे याने कधीही स्कोर वाढत नसतो, हे लक्षात घ्या. पुस्तकं वाचावेच लागतात, मात्र संभाव्य प्रश्न सोडविणे, जुने प्रश्न सोडवणे याने तुमचे स्कोर पक्के होतात, ते स्थिर राहतात, हे आधी लक्षात घ्या. ओके. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. व्यतिरेक अलंकार. कोणता? व्यतिरेक अलंकार. पुढे शब्दाचे किती जाती आहेत? 8 जाती आहेत. त्याच्यानंतर आगंतुकच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? कधीतरी येणारा, निर्गुंतुक, अचानक, आमंत्रित. 59 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे आमंत्रित. आगंतुकचं आमंत्रित. पुढे पाहण्यासाठी जमलेले लोक यांच्यासाठी काय शब्द वापरणार तुम्ही? श्रोते, प्रेक्षक, गर्दी की जमाव? पाहण्यासाठी जमलेले लोक यांना आपण प्रेक्षक असं म्हणतो. काय म्हणतो? प्रेक्षक. पुढे खालीलपैकी सूर्य या शब्दाशी समानार्थी नसलेला शब्द कोणता? बघा, सूर्य. प्रभाकर, दिनकर, दिवाकर, निशाकर. 61 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे निशाकर. हा समानार्थी नसलेला शब्द आहे. मग निशाकरचा समानार्थी शब्द काय? सूर्याला आपण प्रभाकरही म्हणतोय, सूर्याला आपण दिनकरही म्हणतोय, सूर्याला आपण दिवाकरही म्हणतोय. मग निशाकर आपण कशाला म्हणतो? इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये खूप काही लपलेलं आहे. तुम्ही जर प्रत्येक प्रश्न सिरियसली वाचत गेलात, उत्तरं देत गेलात, तर तुम्ही मराठीमध्ये किंवा जीकेमध्ये खूप डेव्हलप होत जाणार, यात कोणती शंका नाही आहे. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार बघा. म्हणावी. 62 नंबरचा प्रश्न. संकेतार्थ आहे, आज्ञार्थ आहे, उद्गारार्थ आहे की विद्यार्थ आहे? काय आहे? इच्छा व्यक्त केली आहे, विद्यार्थ आहे. काय? विद्यार्थ. ते वावी बे सुद्धा असतं, तोही एक त्याच्यातला अँगल आहे. पुढे आधुनिक विचारांचा दृष्टिकोन आहे अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणणार? आधुनिक विचार, तशी दृष्टी आहे, तसा दृष्टिकोन आहे, त्यांना तुम्ही पुरोगामी म्हणणार. काय? पुरोगामी. पुढे लोक टिंबटिंबाच्या मागे धावतात म्हणूनच फसतात. कशाच्या मागे? देवैलाच्या, देवमाणसाच्या, घोरपडीच्या की मृगजळाच्या? बघा, प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ना, ती मला या ठिकाणी इंटरेस्टिंग वाटते. या प्रश्नपत्रिका ज्या ज्या समाविष्ट आहेत, अत्यंत चांगल्या प्रश्नपत्रिका आहे असं मी नक्कीच म्हणतो. म्हणजे याच्या आधी विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे प्रश्न या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न आहे. आणि तो तुमची एक बुद्धिमत्ता जी आहे तो विकसित करण्याचं काम या प्रश्नपत्रिका करतात. मृगजळ. मग मृगजळ म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे 65 नंबरचा प्रश्न. खडा या शब्दाचे अनेक वचन कोणते? खडा या शब्दाचे अनेक वचन कोणते? 65 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर आहे 4. खडे. खडाचं काय अनेक वचन? खडे. त्यानंतर खालीलपैकी कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कवी या शब्दाचा विरुद्ध लिंगी विचारले. म्हणजे तो कवी म्हणलोय आपण, समजा हा पुल्लिंग आहे, मग ती विरुद्ध म्हणजे स्त्रीलिंग. कवीचं कवयित्री, कवियत्री, कवित्री, कवयित्री की कवयित्री? ही कवयित्री कसं लिहायचं हाही प्रश्न आहे. हाही प्रश्न आहे. आणि या ठिकाणी कसं लिहिलं जातं ते जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचा. कवयित्री. पुढे चुकीची जोडी शोधा. 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणणार, 50ला सुवर्ण महोत्सव म्हणणार, 65ला हिरक महोत्सव म्हणणार, 100ला शताब्दी महोत्सव म्हणणार. काय चुकीचं? काय
25 रौप्य बरोबर आहे का? 50 सुवर्ण बरोबर आहे का? 65ला हिरक म्हणणार का? नाही. हिरक महोत्सव किती वर्षाला म्हणणार? इथे चुकीचं आहे उत्तर, मला बरोबर करून द्या. 65 नाही आहे, मग किती येतं? बऱ्याच जणांना माहीत असेल, ही प्रश्न जास्त अवघड नाही आहे, उत्तर आलं पाहिजे. मला उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये. पुढे 100 वर्ष याला शताब्दी महोत्सव असं म्हटलं जातं. काय? शताब्दी. त्यानंतर शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता? शाश्वत. त्याचं स्पष्टीकरण: शिल्लक राहिला, कायम टिकणारा, न टाळता येणारी, मुद्द्याला धरून असणारी. काय? शाश्वत, कायम टिकणारा. काय? शाश्वत म्हणजेच कायम टिकणारा. पुढे मी आंबा खातो याचा काळ ओळखा. मी आंबा खातो, साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ. 69 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? साधा वर्तमान काळ. मी आंबा खातो, साधा वर्तमान काळ. पुढे मी 10वी परीक्षा पास झालो याचा काळ ओळखा. मी 10वी परीक्षा पास झालो. बघा, हे महत्त्वाचं आहे. इथे तुमचं कीवर्ड आहे. हा पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ की चालू वर्तमान काळ? 70 नंबरचा प्रश्न आहे. मी 10वी परीक्षा पास झालोय, घटना घडली, साधा भूतकाळ आहे. काय? साधा भूतकाळ. पुढे टाकीचे गाव सोसल्याशिवाय टिंबटिंब येत नाही. मोठेपण, ईश्वरपण, देवपण, विश्वरूप. एक सोपी म्हण म्हणूया आपण, एक वाक्यरचना म्हणूया. उत्तर काय? दगडाला देवपण येत नाही, टाकीचे गाव सोसल्याशिवाय, आपल्याला माहीत आहे. पुढे सामान्य नाम ओळखायचं आहे. बघा, विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम. नामाचे 3 प्रकार जे आहेत त्यातलं सामान्य नाम: डोंगर, हिमालय, सह्याद्री की अरवली. डोंगर, हिमालय, सह्याद्री की अरवली. सामान्य एक विशिष्ट जातीचा समूह म्हटलं जातं, त्याला गुणधर्मांचा समूह म्हटलं जातं. हिमालय काय आहे? पर्वताचा रंग आहे, विशेष आहे. अरवली एका पर्वताचा रंग आहे, विशेष आहे. सह्याद्री एका पर्वताचं नाव आहे, विशेष आहे. मात्र डोंगर ही सामान्य नाम या ठिकाणी आहे. पुढे सायकल हा मूळ शब्द टिंबटिंब भाषेतला आहे. सायकल कोणत्या भाषेतून आला? हिंदी, इंग्रजी, तमिळ की फारसी? नवीन प्रश्न आहेत, संभाव्य प्रश्नपत्रिका आपण ज्यांना म्हणतो सरावासाठी ज्या, त्या अशाच असाव्यात असं माझं मत आहे. सायकल, इंग्रजी. पुढे लगीन घाई या शब्दसमूहास योग्य शब्द निवडा. लगीन घाई. 74 नंबरचा प्रश्न. काय? लगीन घाई. उत्तर आहे धावपळ. लगीन घाईसाठी धावपळ हा शब्द आहे. त्यानंतर सुपारी देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काय? सुपारी देणे. सुपारी खाण्यास देणे, पानात सुपारी टाकणे, काम सोपविणे यापैकी नाही. सुपारी देणे. 75 नंबरचा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सुपारी देणे म्हणजेच काम सोपविणे. काय? काम सोपविणे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सराव करत राहणार आहोत. पोलीस भरतीचे जे संभाव्य प्रश्न आहेत ते सोडवत राहणार आहोत. आपल्यासोबत कायम राहा, अभ्यास करत राहा. आणि तुम्हाला हे आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन लेक्चर्स भेटत जातील. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.